श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायतीचं सरपंच पदाचं आरक्षण सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीमध्ये महिला राज येणार आहे। यासाठी अनेकांची मोर्चा बांधणीसाठी आतापासूनच लगबग सुरू झाली। श्री दत्त महाराजांची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर 12 वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाल हा सोहळा श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 2027-28 रोजी सुरू होणार असून कन्यागत महापर्वकाल सोहळ्याची तयारी आत्तापासून सुरू झाली आहे। दरम्यान 5 वर्ष थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्यानं 5 वर्ष लोकनियुक्त सरपंचाला फार महत्त्व आहे। 2026 पासून ते 2031 अखेर 5 वर्ष नृसिंहवाडीची सगळी सूत्र फक्त सरपंचांकडे असणार आहेत। त्यामुळे आगामी सरपंच पदाच्या निवडणुकीचा धुरळा नृसिंहवाडीत पाहायला मिळणार आहे। दरम्यान शिरोळ तालुक्यामध्ये 52 गावातील 2025 ते 2030 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झालं। यामध्ये नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायतीला सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडलं आहे। दरम्यान सध्या गटनेते धनाजीराव जगदाळे व अनंतराव धनवडे यांच्या योगीराज आघाडीची सत्ता आहे। विरोधी बाकावरती गटनेते विकास पुजारी, मुकुंद पुजारी, अमोल विभूते, गुरुदास खोचरे यांची तर दत्तराज महाविकास आघाडीचे अनेक सदस्य कार्यरत आहेत। सत्ताधारी योगीराज आघाडीकडून माजी उपसरपंच सौ पूनम शिवराज जाधव, सौ सुष्मिता सागर धनवडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चेतन गवळी, यांच्या पत्नी रुचाली चेतन गवळी, माजी सरपंच अरुंधती अभिजित जगदाळे, धनश्री गुरु धनवडे आदी इच्छुक आहेत। तर महाविकास आघाडीकडून गटनेते मुकुंद पुजारी यांच्या सौभाग्यवती संध्या मुकुंद पुजारी, अपर्णा अमोल पुजारी, सौ पूर्णा गुरु रिसबूड, सौ मनीषा गुरु खोचरे, डॉक्टर पल्लवी किरण अनुजे, अलका अविनाश शिंदे, अर्चना गिरीश खोंबारे आदी इच्छुक असल्याची चर्चा सांगितली जाते। माजी उपसरपंच अभिजित जगदाळे यांच्या सौभाग्यवती व माजी सरपंच अरुंधती जगदाळे सुद्धा दोन्हीपैकी एका गटाकडून आग्रही होण्याची शक्यता आहे। यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान 1995 पासून सन 2005-2010 हा कालावधी वगळता 25 वर्ष महिला सरपंचांनी गावच्या कारभाराची सूत्र सांभाळलेत। यामध्ये विद्यमान सरपंच सौ चित्रा सुतार यासह माजी सरपंच श्रीमती पार्वती कुंभार, सौ अरुंधती जगदाळे, सौ विभागभरी गवळी, सौ विनिता पुजारी, सौ जयश्री खिरुगडे, सौ राजश्री कांबळे, सौ ललिता बरघाले या महिला सरपंच यांनी ग्रामपंचायतीमध्ये आपल्या महिला राज्य प्रशासनातून दाखवून दिलं होतं। नृसिंहवाडी ग्रामपंचायत सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाल्यानं सलग 5 वर्ष सरपंच पदाची माळ सौंच्या गळ्यात पडावी यासाठी श्री आत्तापासूनच कामाला लागलेत। अनेकांच्या भुया उंचावल्यात। यामुळे येणाऱ्या काळात सरपंच म्हणून निवड व्हावी यासाठी आतापासूनच खिरापत वाटण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक इच्छुक तयार झालेत। मराठी न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।